नमस्कार, महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनची सुरुवात करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातमीनं। जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे। जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत। राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता सरकार काय करतंय असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी विचारला होता। त्यावर जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू होण्याची शक्यता मावळलेली आहे। जुन्या पेन्शनसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी अनेक दिवसांपासून लढा देत होते। या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते आहे। पेन्शन योजना ही लागू होईल आणि आम्ही जे काही आंदोलन केले या आंदोलनाला 100% प्रतिसाद मिळेल। पण तरी सुद्धा जर आमच्यासोबत कुठे दगाफटका झाला तर अशा वेळी आम्ही पुन्हा अधिक तीव्रतेने गेल्या वेळी जे आंदोलन केलं ते आपण बघितलंच, त्याची तीव्रता सुद्धा आपण सर्वांनी बघितली की अवघा महाराष्ट्र आम्ही थांबवला होता। त्याचप्रमाणे जर आमच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नाही तर आम्हाला पुन्हा मैदानामध्ये उतरावं लागेल। जसं इतर शासकीय कर्मचाऱ्यांना होते ते त्यांचं आयुष्य पूर्ण चांगल्याप्रमाणे घालवू शकतात, तसं सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात, दुःख सुख असते, आजारपण असते, या सगळ्या गोष्टीसाठी शासनाने जुनी पेन्शन योजना ही लागू करावी असं माझं ठाम मत आहे। मागे 1-2 पत्रक आले, GR आलं, लोकांना वाटलं की झाली जुनी पेन्शन योजना लागू झाली, पण प्रत्यक्षात कार्यवाही काहीही नाही। त्यामुळे सरकारने लोकांचा अंत न पाहता यावर जुन्या पेन्शन धारकांना त्वरित दिलासा द्यावा। त्यांनी आंदोलनही केले आहे, मोर्चे काढलेले आहे, पुष्कळ आंदोलन झालेले आहे, पुन्हा आंदोलन करण्याच्या संभ्रमात आहेत लोक, पण तरी सरकार निगरगठ्ठपणे नाही म्हणत आहे। तर सरकारला यावर केंद्र सरकार राज्य सरकारला बसून निर्णय घेणं फार अत्यावश्यक आहे।